विद्यार्थी मित्र हो, मॉरल इंग्लिश गुरु या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. जवाहर नवोदय विद्यालयाशी संबंधित इंग्रजी विषयाची पॅसेजेस आपण पाहत आहोत आणि आज आपण पाहणार आहोत पॅसेज नंबर 13. अ ब्रॉन्झ स्टॅच्यू ऑनरिंग अ रिमार्केबल अमेरिकन वुमन वॉज अनवेल्ड रिसेंटली ॲट द US कॅपिटल बिल्डिंग इन वॉशिंग्टन DC. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन DC या ठिकाणी नुकतंच एका ब्रॉन्झच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे. जो ब्रॉन्झचा पुतळा एका अमेरिकन वुमनचा आहे, तिच्या सन्मानार्थ तो पुतळा बसवला आणि त्या पुतळ्याचं नुकतंच अनावरण झालं. ती वुमन रिमार्केबल आहे, म्हणजे उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. द पर्सन ऑनर्ड हेलन केलर. जो पर्सन ऑनर्ड झालेला आहे म्हणजे ज्या व्यक्तीचा तो पुतळा आहे ती व्यक्ती आहे हेलन केलर. ती एक स्त्री आहे. टॉट द वर्ल्ड टू रिस्पेक्ट पीपल हू वेअर ब्लाइंड अँड डीप. तिने जगाला शिकवलं की जे लोक आंधळे आणि बहिरे आहेत त्या लोकांचाही सन्मान कसा केला पाहिजे हे त्या व्यक्तीनं शिकवलेलं आहे. सी वॉज अ स्ट्रॉंग ॲडव्होकेट फॉर द राईट्स ऑफ पीपल विथ डिसॅबिलिटीज. ही जी व्यक्ती आहे हेलन केलर, तिने जे लोक डिसॅबिलिटीने ग्रस्त आहे, ज्या लोकांमध्ये काही अपंगत्व आहे, व्यंग आहे, अशा लोकांची बाजू तिने नेहमीच घेतलेली आहे. द स्टॅच्यू डिपिक्ट्स हेलन केलर ॲज अ 7-year-old गर्ल. तो स्टॅच्यू एका 7 वर्षीय मुलीचा असल्याचा आपल्याला दिसून येईल. हू वॉज जस्ट लर्निंग टू कम्युनिकेट बाय साईन लँग्वेज. आणि जी मुलगी जस्ट लर्निंग, ती नुकतीच शिकायला लागली सांकेतिक चिन्हांची भाषा, साईन लँग्वेज, जी अपंग व्यक्तींसाठी वापरली जाते. इट वॉज डोनेटेड बाय द साऊदर्न US स्टेट ऑफ अलाबामा व्हेअर केलर वॉज बॉर्न इन 1880. बघा, तो जो पुतळा आहे, इट वॉज डोनेटेड म्हणजे तो पुतळा डोनेट केला गेला बाय कोणाकडून? साऊदर्न US स्टेट. US स्टेटचं एक दक्षिणेकडचं USचं स्टेट आहे, राज्य आहे, त्याचं नाव आहे अलाबामा, ज्या ठिकाणी या हेलन केलरचा जन्म झाला 1880 सी वॉज अ नॉर्मल चाइल्ड अंटिल द एज ऑफ 19 months. म्हणजे 19 महिन्यापर्यंत ती नॉर्मल होती. अँड देन सी हॅड अ व्हेरी हाय फेवर दॅट लेफ्ट हर डीफ अँड ब्लाइंड. आणि त्यानंतर एके दिवशी तिला खूपच ताप आला, हाय फीवर आला, आणि त्यानंतर त्या हाय फीवरमुळे ती डीप झाली, बहिरी झाली आणि ब्लाइंड, आंधळीसुद्धा झाली. तर मित्र हो, असा हा पॅसेज आहे. आणि आता पाहूया आपण या पॅसेजवरचे प्रश्न उत्तर. पहिला प्रश्न, द स्टॅच्यू ऑफ हेलन केलर हॅज बीन मेड ऑफ. जो स्टॅच्यू बनवलेला आहे तो कशाचा बनलेला आहे? पहिल्या लाईनमध्ये बघा उत्तर दिसते, अ ब्रॉन्झ स्टॅच्यू. ब्रॉन्झ म्हणजे एका मेटलचा स्टॅच्यू. ऑप्शन बघा, सिरॅमिक, प्लास्टिक, ग्लास आणि मेटल. तर ब्रॉन्झ काय आहे? एक मेटल आहे, म्हणून ऑप्शन डी. दुसरा प्रश्न, हेलन केलर वॉज ऑनर्ड बिकॉज सी वर्कड फॉर द राईट्स ऑफ. हेलन केलरला ऑनर्ड केलं गेलं, सन्मानित केलं गेलं कारण तिनं त्या लोकांच्या अधिकारासाठी लढा दिला. कोणत्या लोकांच्या? डीप अँड डम ओनली, जे मुके आणि बहिरे आहे. पर्सन विथ डिसॅबिलिटीज, ज्या लोकांमध्ये व्यंगत्व आहे. कॉमन पीपल, सर्वसाधारण पीपल किंवा ब्लाइंड पीपल, आंधळे लोक. तर तिने पर्सन्स विथ डिसॅबिलिटीजसाठी लढा दिलेला आहे, म्हणून ॲन्सर बी. प्रश्न तिसरा, द स्टॅच्यू शोज हेलन केलर ॲज (ॲन). स्टॅच्यू जो आहे तो हेलन केलरला दाखवतो अशा प्रकारे. यंग वुमन, ओल्ड वुमन, यंग गर्ल, मिडल एजेड वुमन. तर ॲन्सर आहे यंग गर्ल, सी. चौथा प्रश्न, हेलन केलर बिकेम डीफ अँड ब्लाइंड बिकॉज ऑफ. हेलन केलर आंधळी आणि बहिरी झाली कशामुळे? ए, हाय फीवरमुळे, मलेरियामुळे, सम डिसीज, कुठल्या तरी आजारामुळे, किंवा ॲन ॲक्सिडेंट, अपघातामुळे. तर ॲन्सर आहे हाय फीवर. प्रश्न पाचवा, इट वॉज डोनेटेड बाय द साऊदर्न US स्टेट ऑफ अलाबामा. हिअर इट रेफर्स टू. बघा, एक वाक्य आहे, इट वॉज डोनेटेड बाय साऊदर्न US स्टेट ऑफ अलाबामा. तर या वाक्यामध्ये इट हा शब्द कशासाठी आलेला आहे? इट वॉज डोनेटेड. इट वॉज डोनेटेड म्हणजे ते डोनेट केलं गेलं. ते म्हणजे नेमकं काय? तर या ठिकाणी ऑप्शन आहे हेलन केलर, द स्टॅच्यू, वॉशिंग्टन DC, डिसॅबिलिटी. तर काय डोनेट केलं गेलं होतं? पुतळा, स्टॅच्यू, म्हणून ऑप्शन ॲन्सर आहे बी. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पॅसेज नंबर 13 बघितलेला आहे
आणि विद्यार्थी मित्रांनो, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. थँक्यू.